नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण हायब्रिड कांदा जो ईस्ट वेस्ट सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा औरंगाबादची कंपनी आहे, आपली थायलंड बेस्ड कंपनी आहे आणि आपण व्हेजिटेबलमध्ये सर्व क्रॉपमध्ये आपण काम करतोय। आज आपण मनमाड तालुक्यामध्ये आलोय आणि यामध्ये आपण हायब्रिड कांद्याचं एक निदर्शनात जो प्लॉट आलाय आपला, त्या प्लॉटला आपण व्हिजिट करतोय। तर या कांद्याचे जे वैशिष्ट्य आहेत ते आपण जे आपले प्रोग्रेसिव्ह खेडूत आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण ते जाणून घेऊयात। ओके, रोल। मी देवीदास रानोबा मार्कंड बारडी। मी प्राप्ती या वाहनाचा कांदा माझ्या शेतावर केला होता आणि तो कांदा आज त्यांचा प्रोग्रेस एक नंबर आहे। आज एवढा वातावरणामध्ये क्वालिटी आणि टिकवण क्षमता, रोगाला बळी न पडणे अशा पद्धतीने हा कांदा आज आम्ही घेतला आणि एक नंबर दिसतोय। मार्केटला पण भाव घेतोय आणि उत्पन्न पण चांगलं निघालं आहे। आणि त्यातलं जोडून मी शक्यतो शेणखत आणि गांडूळ खत, कंपोस्ट खत हेच वापरून सेंद्रिय शेतीचा प्रयोग करून हा माल पिकवला आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी या वाहनाची लागवड करून सेंद्रिय शेतीकडे जास्तीत जास्त कल घ्यावा, हेच मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो। काय वेगळं पण काय या कांद्यात आपण जे सांगितलं होतं का याला येतो, काय वेगळं पण काय नेमकं या कांद्यावर जास्तीत जास्त म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव होत नाही। हायब्रिड वाहन असल्यामुळं याच्यावर धुकं किंवा जो काही आपला दव या असे काही प्रकार आहे, ते करपा हा प्रकार जास्तीत जास्त होत नाही आणि साईज देतो, कलर पण आहे आणि सड पण होत नाही, मर होत नाही, कूज होत नाही, असं माझ्या निदर्शनात आलं। आणि हा समोर प्लॉट आहे, उत्पन्न पण खूप चांगलं आलं। मग तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? नाही, शेतकऱ्यांना मी हेच सांगू शकतो की आज बियाणं थोडंसं महागडं आहे, परंतु 100% शाश्वती उत्पन्न आहे। एवढ्या वातावरणामध्ये आज एवढा खूप पाऊस झाला, अवकाळी पाऊस झाला, तरी जवळजवळ 80-90% उत्पन्न आलं। म्हणजे हे बीज आज सर्वांच्या इतर वाणापेक्षा सक्षम आहे आणि रोगाला बळी न पडणार आहे। रोल। नमस्कार। मी शालिग्राम करणार, तालुका कृषी अधिकारी कार्यालय नांदगाव येथे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे। तर आज आपण भारडी येथील प्रगतशील शेतकरी देवीदास रानोबा मार्कंड यांच्या शेतावर ईस्ट वेस्ट कंपनीचं हे जो प्रात्यक्षिक प्लॉट निवडलेला होता। सर्वप्रथम आम्ही या गावामध्ये 25 हेक्टर क्षेत्र असे 2 गट मिळून 50 हेक्टर क्षेत्राचा एक गट घेतलेला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनमध्ये। तर ह्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा जो खर्च रासायनिक खतावर होतो, तर तो रासायनिक खतावरचा खर्च कमी करून आपण सेंद्रिय निविष्ठा घरच्या घरी शेतकऱ्यांनी कसे करता येईल, मग त्याच्यासाठी आम्ही बायोडायनेमिक कंपोस्ट असेल, जीवामृत असेल, दशपर्णी अर्क असेल, 10 ड्रम थेरी असेल किंवा हिरोळ्याच्या खतांचा जो वापर आहे, हा अन्नद्रव्य म्हणून शेतकऱ्यांनी जर कांदा पिकासाठी जर केला, तर जवळजवळ अन्नद्रव्याची कमतरता ही 100% भरून निघते। याच्यासाठी शेतकरी मायक्रोन्यूट्रन देत नाही किंवा जे मुख्य अन्नद्रव्य हे पिकाला मिळत नाही। मग ह्याची जी अन्नद्रव्याची गरज आहे, तर ही भागवण्यासाठी सेंद्रिय निविष्ठाचा जर वापर केला तर जमिनीचं पण पोत सुधारतो आणि पुढच्या पिकाला पण ऑर्गॅनिकचा म्हणजे जो शेतकऱ्यांचा जो खर्च होतो शेती उत्पन्नावर, हा जर आपल्याला सेंद्रिय निविष्ठाच्या माध्यमातून जर कमी करता आला तर याचा आपल्याला फायदा होणार। मग तो प्रकल्प सक्सेस झाला आणि त्या प्रकल्पाच्या आधारे त्यांनी ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवायला हाती घेतली। तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला मनमाड 500 हेक्टरचा प्रोजेक्ट आलेला होता, त्याचा आपण भारडी गावात 50 हेक्टर घेतलेले। तर ते स्वेच्छेने घेतलेले क्षेत्र, काय असं बरंच कोणाचं घेतलेलं नाही। म्हणजे तुमच्याकडे जर 2 हेक्टर जमीन असेल तर तुम्ही 1 हेक्टर टरबूज जे काय असेल शेतीवरचे प्रयोग बऱ्यापैकी करून म्हणजे करूनच बसलोय। आता हे पण करून पाहू। आणि ते बीज घेतलं, टाकलं आणि सुरुवात आपण जेव्हा रोप टाकतो ना, म्हणजे बाळाचं बाळपण बाळाचं दिसतं भंडावेल, तसं ते रोपाची